Hello student, today we are going to take problem number 2 of conversion of single entry system into double entry system. I already posted problem on WhatsApp group. So this is the problem आणि पहिल्या प्रॉब्लेम प्रमाणे इथे देखील काय केलंय बघा, तुम्हाला कॅश बुक दिलंय, त्याच्यानंतर असेट अँड लायबिलिटीचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिले. 1 एप्रिल ओपनिंग डेट आणि 31 मार्च क्लोजिंग डेट त्या ठिकाणी दिली. त्यानंतर इथं ऍडिशनल इन्फॉर्मेशन, लास्ट प्रॉब्लेम मध्ये एकच ऍडजस्टमेंट होती, इथं प्रॉब्लेम मधले ऍडजस्टमेंट वाढल्यात, तिथं तुम्हाला 3 ऍडजस्टमेंट दिल्या. ओके, त्यानंतर बघा मग, मिस्टर सचिन मेंटेन हिज बुक्स ऑफ अकाउंट बाय युझिंग सिंगल एंट्री सिस्टम. द डिटेल समरी ऑफ कॅश बुक फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज. ठीक आहे, मग इथे आपण बनवलंय इन द बुक्स ऑफ मिस्टर सार्थक ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अपियर्स आणि कधीचं ते ॲज ऑन 1 एप्रिल 2018. त्यानंतर 4 लेजर बनवलेत आपण. कुठली 4 लेजर बनवली, तर पहिलं लेजर बनवलं आपण टोटल डेटर्स अकाउंट बनवलं, त्यानंतर आपण टोटल बिल रिसिवेबल अकाउंट बनवलं, त्यानंतर आपण टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवलं आणि नंतर टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, टोटल बिल्स पेबल अकाउंट बनवलं. तर ही 4 लेजर आपण त्या ठिकाणी बनवली. इज इट क्लिअर? ही 4 लेजर बनवली. आता मग इथे टोटल बिल्स पेबल अकाउंट, त्यानंतर फिनान्शियल स्टेटमेंट बनवले, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट घेतला आपण, क्लोजिंग बॅलन्स शीट घेतलंय. आणि मग आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करत असताना सुरुवातीला काय करतो, हे जे काही ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि क्लोजिंग बॅलन्सेस जे आहेत, तर त्याच्या रिगार्डिंग काय ऍडजस्टमेंट आहेत का त्या बघून ठेवतो आणि ते आपण ट्रान्सफर करतो. मग बघा, इथे पहिली ऍडजस्टमेंट कशावर दिली आहे, प्रोव्हिजन ऑफ रुपीज 1250 वॉज नेसेसरी ऑन डेटर फॉर डाउटफुल डेब्ट्स, RDD वर आहे, आणि ती RDDची ऍडजस्टमेंट ही प्रत्येक वेळेस क्लोजिंग बॅलन्सवर आपण करायची आहे. मग डेटरवर ह्या क्लोजिंग बॅलन्सवर ऍडजस्टमेंट आहे ते आपण तिथे करणार आहोत. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी, 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड इन्शुरन्स या त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिल्या. मग आपण ट्रान्सफर करूयात. बघा मग, इन्व्हेस्टमेंट 1 एप्रिल 2018 ला किती होती, 15,000 आणि 31 मार्च 2019 ला किती, 17,000 म्हणजे वाढली. असो, ओपनिंगची आपण असेट येते, ओपनिंगची ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला, क्लोजिंगची क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घेऊयात. मग इन्व्हेस्टमेंट ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अपियर्सला इन्व्हेस्टमेंट किती येते, 15,000 आणि क्लोजिंगची क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंट किती, 17,000. ओके, पुढे बघूयात आपण. पुढचा आयटम काय, स्टॉक. आता हा ओपनिंग स्टॉक आहे आणि हा क्लोजिंग स्टॉक आहे. कुठे जातो इफेक्ट याचा, ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटला आणि क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग बॅलन्स शीटला. आणि दुसरा इफेक्ट असतो याचा, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, त्या पद्धतीने आपण ट्रान्सफर करूयात. मग ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला केवढ्याचा आहे बरं, तो ओपनिंगचा केवढ्याचा आहे, ओपनिंग स्टॉक 13,700 आणि क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला तो किती आहे, 29,300. $29,300 इतका तो त्या ठिकाणी दिलाय. इज इट क्लिअर? आणि दुसरा इफेक्ट कुठे घेतो आपण याचा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक, बरोबर. आणि तो किती दिला आहे, ओपनिंग स्टॉक किती घेतला आपण स्टेटमेंट ऑफ अपियर्सच्या अपियर्सला, तर तो 13,700 आहे, 13,700 आहे. आणि क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतो आपण, बरोबर ना. क्लोजिंग स्टॉक तो किती दिला क्लोजिंगचा,
29,300 घेतला इथून. झालं, हे आपण ट्रान्सफर केलं तिथे. आता त्यानंतर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला मेसेज टाका बरं का, मी तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करेल लगेच. पुढचा आयटम डेटर. मग डेटर कुठे घेतो आपण? ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला, क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला. पण तत्पूर्वी डेटर्स अकाउंट पण आपण बनवलं. डेटर अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, 21,000 आणि 25,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती ओपनिंगचा? 21,000 आणि क्लोजिंगचा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन डेटर अकाउंटच्या क्रेडिटला. कॅरीड डाऊन तो किती दिला? 25,000 दिला. झालं. आता हा जो ओपनिंगचा आहे तर तो ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला घेणार आपण डेटर्स 21,000 आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घेणार आहोत. पण काय इथे ऍडजस्टमेंट आहे की 1,250 रुपयाची आरडीडीची ऍडजस्टमेंट करायची. ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्या डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण प्रॉब्लेम सोडत असताना त्या आयटमच्या रिलेटेड जेवढे काही आयटम असतील त्या सर्व आयटमवर आपलं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. सो ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला इथे आपण घेतोय डेटर्स. इनरला अमाऊंट घेणार कारण आपल्याला आरडीडी लेस करायचा आहे. आता डेटर्स किती आहे तिथे? डेटर्स किती आहेत? डेटर्स किती आहे? क्लोजिंगचा बॅलन्स तो 25,000. ओके. आणि ह्या 25,000 मधून आपल्याला काय करायचंय रे? लेस करायचे. आरडीडी काय लेस करायचं आपल्याला? आरडीडी लेस करायचं. लेस आरडीडी. आणि आरडीडीची अमाऊंट तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिली. किती दिली ती बघा बरं इथे. बघा, प्रोव्हिजन ऑफ रुपीज 1,250 was necessary on debtor or doubtful debt. 1,250. लेस आरडीडी. मग 25,000 मधनं 1,250 गेले. खाली बॅलन्स किती शिल्लक राहिला? 23,750. व्हेरी गुड. $23,750. आता हे जे आरडीडी आपण लेस केले 1,250 ते इथून लेस केले तर ते कुठे ट्रान्सफर होणार? मला आन्सर द्याल बरं. कुठे ट्रान्सफर होणार? ते इथून लेस केले आणि कुठे ट्रान्सफर होणार? यस. जसं बघा असेट मधून आपण डिप्रिसिएशन लेस केलं आणि डिप्रिसिएशन लेस केल्यानंतर ते कुठे ट्रान्सफर केलं आपण? व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकून देऊयात आपण टू आरडीडी 1,250. ओके. याला डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतात. आपण सिस्टीमनेच अकाउंटची सिस्टीम तिथे वापरली पाहिजे. प्रिन्सिपल वापरलं पाहिजे आपण त्या ठिकाणी. त्याची ट्रॅडिशन वापरली पाहिजे. आपण कशा पद्धतीने ट्रान्सफर करतो आहोत. व्हेरी गुड. पुढे बिल रिसिवेबल. जसं डेटरची ऍडजस्टमेंट केली तशीच बिल रिसिवेबलची करणार. फक्त त्याच्यात काही लेस वगैरे काही नाहीये. आहे तसं ट्रान्सफर करून देणार. ओपनिंगचे 14,000 आहे, क्लोजिंगचे 18,000 आहे. अगोदर बिल रिसिवेबल अकाउंटला जाऊयात आणि बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला बघा. बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि किती अमाऊंट ती त्याची? 14,000 आहे. ओपनिंगची 14,000 आणि क्लोजिंगची
बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंगची किती दिली ती? क्लोजिंगचा बॅलन्स दिला 18,000, 18,000. मग साधं सरळ आहे. ओपनिंगचा कुठे जाणार? ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. आणि क्लोजिंगचा कुठे जाणार? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला. ओके, बघा ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला, ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला किती ओपनिंग बॅलन्स? तो 14,000. आणि क्लोजिंग क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला 25,000. 25,000. ओके, त्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये, तर आपण ते ट्रान्सफर केलं तिकडे. झालं, इथपर्यंत आलं लक्षात? पुढे बघूयात आपण काय दिलं. पुढचा बॅलन्स आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स फक्त आपण काय करतो रे, क्रेडिटर्स अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला लिहितो आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिटला लिहितो. मग 31,000 आणि 29,000 याचं जसं डेबिटला बॅलन्स ब्रॉट डाऊन, या दोघांचा बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिटला आणि कॅरीड डाऊन क्रेडिटला, त्याच्या उलट ह्या दोघांचा मात्र काय करायचा? ब्रॉट डाऊन क्रेडिटला आणि कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन क्रेडिटला आणि कॅरीड डाऊन डेबिटला ट्रान्सफर करायचा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती येतो ओपनिंग बॅलन्स? 31,000 आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला बाय बॅलन्स डेबिटला, सॉरी, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तो किती दिलाय? 29,000. आता ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला आणि क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स, सॉरी, असेटला नाही, लायबिलिटीजला. ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला आणि क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. $31,000 ओपनिंगचा आणि क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. फक्त इथे काय करतो आपण? कॅपिटल फंडासाठी जागा सोडतो. ओके, सनरी क्रेडिटर्स किती येते? 29,000. 29,000. इज इट क्लिअर? सेम बिल्स पेबलचं करूयात आता. जसं ट्रान्सफर केलं तसं बिल्स पेबलचा बघा बरं. इथं बिल्स पेबल दिलं 7,000 आणि 9,000. ओपनिंग 7,000, क्लोजिंग 9,000. किती दिला बघा बरं तिथे? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती येतो? 7,000. किती येतो? 7,000. आणि क्लोजिंगचा बाय बॅलन्स कॅरीड, तो किती दिला? तो किती दिला? 9,000. ओके, आता ओपनिंगचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला बिल्स पेबल किती दिलेत बघा बरं ते? 7,000. आणि क्लोजिंगचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला बिल्स पेबल. ओके, किती? 9,000. ओके, पुढे बघूया. पुढचा आयटम काय आहे? प्लांट अँड मशिनरी दिला. काय दिला? प्लांट अँड मशिनरी दिला.
प्लांट अँड मशिनरी मग इथे ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला प्लांट अँड मशिनरी किती दिलाय तो ओपनिंगचा दिला 45,000 आणि क्लोजिंगचा दिला बघा क्लोजिंगचा किती दिला 42,500. इथे काय झालं रे ओपनिंगचा किती होता 45,000 होता आणि क्लोजिंगचा किती झाला 42,500 झाला. इथे दोन पॉसिबिलिटीज असतात बॅलन्स कमी झाला म्हणजे एकतर सोल्ड झाला आणि सोल्ड झाला नसेल तर तेवढं डिप्रिसिएशन आहे त्याच्यावर. बघा इथे कॅशबुकच्या इथे रिसिप्टला काही दिलंय का प्लांट अँड मशिनरी नाही दिलेलं. याचा अर्थ काय हा बॅलन्स 45,000 वरनं 42,500 होतो तर याचा अर्थ काय की 2,500 कमी झाला म्हणजे तेवढं डिप्रिसिएशन आहे ते ऍडजस्टमेंट आपल्याला तिथे करून घ्यावी लागते. किती होता तो 45,000 45,000 मधनं आपल्याला लेस डिप्रिसिएशन करायचा जो डिफरन्स येतो डिप्रिसिएशन किती डिप्रिसिएशन येतं कारण बघा आउटरचा बॅलन्स त्यांनी दिला म्हणजे क्लोजिंग बॅलन्स दिला. क्लोजिंग बॅलन्स किती दिला 42,500. याचा अर्थच काय होतो 45,000 मधनं किती कमी झाले -2,500 लेस झाले ते डिप्रिसिएशन म्हणून आपण लेस करत आहोत. ओके हा आताशी बरोबर मॅच होत नव्हतं एका लाईन मध्ये येत नव्हतं. ओके असो आता हे जे डिप्रिसिएशन लेस केलं हे कुठे ट्रान्सफर होईल मला सांगाल मेसेज कराल कुठे ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बिल रिसिवेबल किती आहेत म्हणताय ओके माझ्याकडनं चुकीची अमाऊंट लिहिली का बिल्स रिसिवेबल ओके 18,000 आहे तिथे 18,000 आहे सॉरी 18,000 आहे ते मी डेटरच्या अमाऊंट तिथे लिहिली गेली माझ्याकडनं 45,000 मधनं आहे ना इथे 18,000 आहे माझ्याकडनं चुकून 25 लिहिली गेली होती 18 आहे 25 नाही ते डेटरचे होते बिल रिसिवेबलचे 18,000 आहेत. इकडे घेतले ना बरोबर मी हा इथे घेतलंय बरोबर. आता काय म्हणतोय मी इथे 2,500 लेस डिप्रिसिएशन झालं ते डिप्रिसिएशन कुठे ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिसिएशन ऑन काय प्लांट अँड मशिनरीच आहे ना टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती येते 2,500 ओके पुढे फर्निचर बघा इथं 3,500 होतं किती झालं 3,100 झालं. मग आता काही फर्निचर सेल झालं का तर अजिबात झालेलं नाहीये आणि काही फर्निचर परचेस झालं का तर ते पण नाहीये म्हणजे डिप्रिसिएशनच आहे. किती येईल ते 400. ओपनिंगला 3,500
फर्निचर 1500 आणि त्यातून लेस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशनची अमाऊंट नाही दिली त्यांनी, पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं? कारण त्यांनी आउटरची अमाऊंट दिली बघा आपल्याला. म्हणजे किती आहे? क्लोजिंग बॅलन्स दिला त्यांनी. काय दिला? क्लोजिंग बॅलन्स दिला. आणि मग ओपनिंग बॅलन्स मधून क्लोजिंग बॅलन्स जर मायनस केला की आपल्याला डिप्रिसिएशनची अमाऊंट निघते. 3500 वजा 3100 म्हणजे किती? -400. -400 इज द डिप्रिसिएशन. मग डिप्रिसिएशन इथून लेस केलं आणि ट्रान्सफर करायचं मग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. Depreciation on furniture. $400. Okay. व्हेरी गुड. पुढचा आयटम. आता बघा हेच संपलंय आपलं. ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस आपण कॅल्क्युलेट करून टाकले. ओके, कॅल्क्युलेट करून टाकले. याच्यानंतर आपण हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करू शकतो. कारण बरं याची क्रेडिटची टोटल बघा किती येते. क्रेडिटची टोटल करा. 15,000 प्लस 13,700 प्लस 21,000 प्लस 14,000 प्लस 45,000 प्लस 3,500. पटकन कराल. टोटल पटकन कराल. माझ्याकडे अमाऊंट आहे पण मी तुमच्याकडनं त्याची डिमांड करतोय कारण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. 1,24,500. ओके, 1,24,500 बरोबर. 1,24,500. आता त्याच्यातनं ही डेबिट बाजू मायनस करा. 31 अधिक 7 38,000. म्हणजे इथे बॅलन्सिंग फिगर निघणार कॅपिटल फंड किती येतो बघा बरं. तो 1,24,500 मधनं 38,000 38,000 मायनस कराल. 86,500. व्हेरी गुड. 86,500. 86,500 झालं का? आता हा बॅलन्स इथून उचलणार आणि ओपनिंग बॅलन्स म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये लिहिणार. बघा इथे किती आला होता तो? 86,500. ओके, 86,500. मग त्याच्यामध्ये आपण बाकीची इफेक्ट देणार आहोत. बाकीची इफेक्ट देणार आहोत. असो आपलं बघा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज झालं इथे. मग आता आपण कॅश बुक कडे जाऊयात. कुठे जाऊयात? कॅश बुक कडे जाऊयात. पण ह्या ऍडजस्टमेंट लक्षात ठेवायच्यात बरं का. कुठल्या? वेजेस, सॅलरी आणि इन्शुरन्स त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. मग आपण एक्स्ट्रीमली सॉरी, एक मिस्टेक आपल्याकडनं झाली. कोणती? कॅशचा बॅलन्स घेतलाच नाही आपण. इथे कॅशचा बॅलन्स दिलेला होता का? नाही. हा कॅशचा बॅलन्स घ्यावा लागेल आपल्याला. एक्स्ट्रीमली सॉरी. बघा हा कॅश बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश बुकचा बॅलन्स आहे ना हा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. आणि इथे क्लोजिंगचा नाही दिलेला. क्लोजिंगचा बॅलन्स नाहीच आहे. ओके, इथं ओव्हरड्राफ्ट आहे. ओव्हरड्राफ्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यायचा असतो. ठीक आहे. बघा इथे काय दिलंय आपल्याला? ओपनिंग बॅलन्स दिलाय. ओपनिंग बॅलन्स आपल्याला असेटला घ्यावा लागणार. तो घ्यायचा राहिलेला आहे कॅश इन हँड. हे आपलं चेंज होईल तिथे कॅश इन हँड. एक्स्ट्रीमली सॉरी, काही माझ्याकडनं ते राहून गेलं. कॅश बुकला दिलेला आहे तो. मागच्या याच्यात काय केलं होतं आपल्याला? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ सॉरी ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये दिलेलं होतं. आता ही बॅलन्स बदलेल. कॅश इन हँड किती येतो? कॅश इन हँड इथे 12,300. 12,300 तेवढ्याने बदलेल ती टोटल. अच्छा, बहुतेक कॅल्क्युलेशन करताना कोणीतरी प्रॉब्लेम सोडवलेला होता तो. टोटल मात्र बरोबर घेतली बहुतेक. टोटल बरोबर घेतलेली. 12,300 ओपनिंग बॅलन्स. बघा बरं किती येते. नाही, ही टोटल किती येते? तेवढीच येते का?
ओके, ते बॅलन्स घेऊनच कोणीतरी केलेली होती. ओके, ज्यांनी आन्सर दिलं ते कॅशचा बॅलन्स घेतलेला होता तुम्ही, याचा अर्थ 1,36,800 येतं. नाही, कसं येईल? कसं येईल? कसं येईल? परत करा बरं टोटल. ज्याने कोणी आन्सर पाठवला ना, तर ते टोटल घेऊन पाठवलंय बहुतेक. करा बरं टोटल. 15,000 प्लस 13,700 प्लस 21,000 प्लस 14,000 प्लस 45,000 प्लस 3,500 प्लस 12,300. 1,24,500 ऑलरेडी ते घेऊन कोणीतरी ते घेऊनच मला आन्सर पाठवले. आन्सर बरोबर आहे, फक्त तिथं कॅश इन हँडचा बॅलन्स घ्यायचा राहिलेला होता, तो हा घेतला आपण. हा लक्षात घ्या. ज्याने आन्सर पाठवलं त्याने ते मात्र सांगितलं नाही की कॅश घ्यायची राहिली म्हणून. ओके, ठीक आहे. बघा, लेक्चर बंद झाल्यानंतर तुम्ही परत मीटिंग जॉईन करणार आहात. आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण करायचा आहे. हा तीच मीटिंग जॉईन कराल परत. ओके ओके, साबियाने कॅश घेतली होती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लक्षात आलं ना? पण 12,300 हा कॅश बॅलन्स आहे. बर, मग आता बघा, इथे कॅश बुकच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. कॅश बुकचा ओपनिंग बॅलन्स हा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला येतो, तो आपण इथे घेतला. झालं त्याचा इफेक्ट. ओके, पुढचा आयटम कॅश सेल म्हणजे रोखीने विक्री झाली. कॅश सेल्स पुढे येणार, ट्रेडिंग अकाउंटला येणार. पुढे येणार, ट्रेडिंग अकाउंटला येणार. बाय सेल्स, आणि सेल्स घेताना कॅश, आणि त्याच्यामध्ये प्लस काय करणार आपण? क्रेडिट. इथे कॅश दिलेत तुम्हाला, जे कॅश दिले ते आपण लिहूयात. किती दिले कॅश सेल? ते कॅश बुकच्या डेबिट साईडला 8,700. 8,700. ओके, पुढे पुढचा आयटम सन्ड्री डेटर. कॅश बुकच्या डेबिटला टू सन्ड्री डेटर, तर सन्ड्री डेटरच्या क्रेडिटला बाय कॅश. बाय कॅश. किती आहे ती कॅश? 35,700. सॉरी, डेटरच्या बाय कॅश. ओके, 35,700. पुढे बिल रिसिवेबल. सेम, कॅश बुकच्या डेबिटला टू बिल रिसिवेबल, तर बिल रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश 15,300. इथे लिहून ठेवले बघा आपण, 15,300. ओके, पुढचा आयटम इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं. किती व्याज मिळालं? 1,500 व्याज मिळालं. जे जो व्याज मिळतं ते इन्कम झाला आपला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला काय घ्यायचं अगोदर? बाय ग्रॉस प्रॉफिट, आणि मग त्याच्या खाली घ्या बाय इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड किती मिळाला? इंटरेस्ट किती मिळाला बघा. इंटरेस्ट रिसिव्ड झाला 1,500. 1,500 बरोबर. पुढचा आयटम ऍडिशनल कॅपिटल. काही कॅपिटल ऍडिशनल आलं म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड होणार ते 10,000 क्लोजिंग बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंड मध्ये. ऍडिशनल कॅपिटल किती? 10,000. $10,000.
इथे ऍडिशन करून ठेवूयात आपण. आणखीन त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे 87,000 सॉरी 96,500 त्या कॅपिटल मध्ये ऍड झालं ते. ओके, पुढे जाऊयात आपण आता. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स इथं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन यायला पाहिजे होता, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटची कॅश इन हँड. पण इथे कुठे आला रे तो? डिबिटला आला. याचा अर्थ काय झालं? निगेटिव्ह कॅश आहे ही. क्लोजिंगची कॅश कशी आहे? निगेटिव्ह आहे. आणि जिथं निगेटिव्ह कॅश असते आपण त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. म्हणजे हा काय आला? बँक ओव्हरड्राफ्ट आला क्लोजिंगचा. किती? 3,730. हा कुठे घेणार आपण? लायबिलिटी साईडला घेणार. इथे आला पाहिजे होता बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तो कुठे घेतला असता आपण? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला. पण तो डिबिटला आला. डिबिटला हे बघा, क्रेडिटला आला असता तर तो असेटला, आणि तो डिबिटला आल्यामुळे तो लायबिलिटीजला जाणार. आणि काय म्हणून जाणार तो? बँक ओव्हरड्राफ्ट 3,730. बँक ओव्हरड्राफ्ट 3,730. ओके, लक्षात आलंय ना? हे कॅश इन हँड पाहिजे होता, असेटला पाहिजे होता. पण तो कुठे? कधी? जर तो इथे असता बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असता तर तो डेबिटला दिला म्हणून तो लायबिलिटीज तयार झाली. हा, आता कॅशबुकच्या पेमेंट साईडकडे जाऊयात आपण. पहिलंच काय? इन्व्हेस्टमेंट. पेमेंट म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट परचेस केली, ते मगाशी सांगायचं राहिलं. बघा तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट 15,000 आहे आणि झाली किती? 17,000, म्हणजे 2,000ची वाढ झाली. याचा अर्थ करंट इयरला 2,000ची परचेस झाली. 15,000 प्लस 2,000 असं ते 17,000 आलंय. आपण ते बॅलन्स लिहिलंय, फक्त ते लिहायचं राहिलं आपल्याला. म्हणजे इथे बघा तुम्ही आता थोडस ऍडजस्ट करा जागा, कशी ऍडजस्ट करता येईल. 15,000 प्लस 2,000 ही ऍड झालेली, अशी ते किती आले? 17,000 आले. या पद्धतीने ऍडिशन हे 17,000 आले. समजा 15चे 13 झाले असते तर आपण -2,000 केलं असतं. ओके, आता हे फक्त परचेस केलं, याचा कुठे दुसरा इफेक्ट होत नाही. परचेस केलं, दुसरा इफेक्ट आलाय कॅशबुकच्या क्रेडिटला. ओके, कॅशबुकच्या क्रेडिटला आलाय त्याचा दुसरा इफेक्ट. पुढे ड्रॉइंग्स. कॅपिटल मधून काय करतो आपण? लेस करतो 6,500. किती ती? 6,500. ओके, तिथेच, कारण अजून प्रॉफिट आपल्याला ऍड करायचं आहे. मग 96,500 मधून 6,500 गेले 90,000, इथे बॅलन्स राहिला. आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट ऍड करू नंतर. ओके, पुढे परचेसेस. कॅशबुकच्या पेमेंट साईडला याचा अर्थ कॅश परचेसेस येते. कोणते? कॅश परचेसेस आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये नव्हते दिलेले. ट्रेडिंग अकाउंटला जाणार. टू परचेसेस. त्यामध्ये क्रेडिट काय होणार? ऍड होणार. आलं लक्षात? मग कॅश परचेसेस किती दिले त्यांनी? 7,300. क्रेडिट परचेस आपल्याला क्रेडिटर्स वरनं भेटणार. क्रेडिटर्स ज्यावेळेस आपण क्लोज करू त्यावेळेस ते बॅलन्सिंग फिगर त्याची असणार आहे. ओके, त्यावेळेस ते घेऊयात आपण. पुढे परचेसेस नंतर क्रेडिटर्स.
म्हणजे क्रेडिटरला कॅश पेड केली. मग कॅश बुकच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर, तर क्रेडिटरच्या डेबिटला टू कॅश. टू कॅश किती येते? 28,900. ओके. पुढे बिल्स पेबल. सेम बिल्स पेबल वरची बिल कॅश बुकच्या क्रेडिटला बाय बिल्स पेबल, तर बिल्स पेबलच्या डेबिटला टू कॅश 7,500. तुम्ही परत लगेच लेक्चर कॅरी करणार आहात, परत जॉईन होणार आहात. हा, आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण करायचा. काही सेकंदामध्ये आपली मीटिंग रिझ्यूम होईल. मी परत एकदा त्याच लिंकवर लेक्चर सुरू करणार आहे. ओके, सेपरेट लिंक नाही पाठवलेली. पुढे वेजेस. वेजेस कुठे